नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे न्यूमेरिकल चॅप्टर नंबर 5 म्हणजेच ऑसिलेशन. तर हे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे जे आपल्या न्यूमेरिकल मध्ये यूज होणार आहेत. तर फर्स्ट स्लाइड आणि सेकंड स्लाइड नोट डाऊन करून टाकायचे तुम्ही पूर्ण फॉर्म्युले आहे. आपण टाइमपास न करता डायरेक्ट क्वेश्चनला सुरुवात करूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 बघा. At what distance from the mean position is the speed of particle performing SHM be half its maximum speed? Given path length of SHM is equal to 10 cm. अतिशय सोपी प्रश्न आहे. तर एक थोडी आपल्याला गोष्ट समजून घ्यावं लागेल. पूर्ण आपला चॅप्टर झाला असेलच. ठीक आहे. त्यानंतरच आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करत आहोत अशी अपेक्षा मी करतो तुमच्याकडून. तर तरी पण एक छोटासा कन्सेप्ट. जेव्हा पार्टिकल हा सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्याच्या मेन पोझिशन पासून, तर त्याची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली चेंज होते. हे लक्षात ठेवायचं. कंटिन्युअसली व्हेलॉसिटी चेंज होते. म्हणजे जेव्हा तो एक्स्ट्रीम पोझिशन कडे जातो, हे एक्स्ट्रीम पोझिशन आहे, एंडिंगची पोझिशन म्हणजे त्याला एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतो आपण त्याला. जेव्हा तो त्याच्या मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे जातो त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होत जाते कंटिन्युअसली. आणि जेव्हा तो मेन पोझिशन कडे येतो तेव्हा व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाते. इन्क्रीज मॅक्सिमम व्हेलॉसिटी, मग व्हेलॉसिटी डिक्रीज, व्हेलॉसिटी 0, डबल इन्क्रीज मॅक्सिमम. अच्छा, तर एक कळलं आहे की जेव्हाही पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होते किंवा इन्क्रीज होते, म्हणजे चेंज होते असं म्हणायचं आपल्याला. तर आपल्याला डिस्टन्स विचारला रे भाऊ. आपल्याला डिस्टन्स विचारलेला आहे. मेन पोझिशन पासून असं डिस्टन्स काढा म्हणते. असं डिस्टन्स काढा म्हणते का ज्या डिस्टन्सवर त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी हे हाफ होणार. व्हेलॉसिटी हे हाफ होणार मॅक्सिमम व्हेलॉसिटी पेक्षा. ठीक आहे. आपल्याला असं कंडिशन दिलेली आहे त्यांनी. असं आपल्याला म्हटलेलं आहे की आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे पहिली गोष्ट. तर ज्या अशा डिस्टन्सवर व्हेलॉसिटी हे हाफ होणार मॅक्सिमम व्हेलॉसिटी पेक्षा. तर काढूया. तर गिवन मध्ये काय दिलेलं आहे ते पाहू. गिवन मध्ये दिलेलं आहे आपल्याला पाथ लेंथ. त्या डायग्राम मध्ये आपल्याला पाथ लेंथ बघा डायरेक्टली शो केलेली आहे. पाथ लेंथ किती आहे? 10 सेंटीमीटर दाखवलेली आहे इथं बघा. पाथ लेंथ म्हणजे टोटल कव्हर केलेलं डिस्टन्स. ठीक आहे. आणि त्याच्या हाफ हे अँप्लिट्यूड असते. म्हणजे आपला अँप्लिट्यूड किती मग 10 सेंटीमीटर पाथ लेंथ आहे, त्याच्या हाफ म्हणजे 5 सेंटीमीटर. बर, तर बघा हे आपल्याला कंडिशन दिलेली आहे. तर यामध्ये आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वरच्या पेजवर दिला आहे मी, ते बघून घ्यायचं तुम्ही. त्यामध्ये फॉर्म्युला असा आहे, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा पण फॉर्म्युला तिथे दिलेला आहे बघा. त्याचा फॉर्म्युला आहे ए ओमेगा. हे दोन्ही फॉर्म्युले आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करूया. हे इक्वेशन नंबर 1 मध्ये बघा. तर इक्वेशन नंबर 1 काय होणार? व्ही चा फॉर्म्युला आहे ओमेगा रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 1/2 व्ही मॅक्स. व्ही मॅक्स साठी व्ही मॅक्स जागी काय पुटअप करायचं आपल्याला? ए ओमेगा. ठीक आहे. तर इथं ओमेगा ओमेगा गेट कॅन्सल होतो. चला, तर आता इथं स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर रूटच्या अंदर एक्स आहे. तर आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे, तर स्क्वेअर रूटला कट करावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागेल. स्क्वेअरिंग करावं लागेल दोन्ही साईडला. तर स्क्वेअरिंग केल्यानंतर काय होणार? स्क्वेअर अँड रूट कॅन्सल होणार. म्हणजेच ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू 1 म्हणजे ए चा स्क्वेअर करायचा म्हणजे ए स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर म्हणजे 4.
चला तर त्याला सॉल्व्ह करूया. मायनस एक्स स्क्वेअर इक्वलच्या त्या साईडने न्यायचं प्लस एक्स स्क्वेअर आणि याला इकडे घेऊन यायचं. म्हणजेच काय होणार, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4 आणि मायनस एक्स स्क्वेअर त्या साईडने गेल्यानंतर प्लस एक्स स्क्वेअर. चला तर क्रॉस मल्टिप्लाय करूया आणि सॉल्व्ह करूया. म्हणजेच एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू भेटेल आपल्याला ए स्क्वेअर इंटू 4 म्हणजे 4 ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इंटू 1 ए स्क्वेअर बाय 4 1 जा 4. ठीक आहे. तर एक्स स्क्वेअर बरोबर 4 ए स्क्वेअर मधून ए स्क्वेअर गेला म्हणजे 3 ए स्क्वेअर आला डिवाइड मध्ये 4. ठीक आहे. एक्स स्क्वेअर 3 इंटू ए ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे बघा बरं थोडं. ए ची व्हॅल्यू आहे का, हो 5. ठीक आहे. 5 चा स्क्वेअर बाय 4. तर एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 3 5 चा स्क्वेअर 25 बाय 4. ठीक आहे. एक्स स्क्वेअर इक्वल्स टू 25 आणि 3 25 गुणिले 3 म्हणजे 25 त्रिक 75 भागीला 4. ठीक आहे. म्हणजे एक्स स्क्वेअर बरोबर 75 भागीला 4 करायचं रे, 75 भागीला 4 होणार 18.75. ठीक आहे. तुम्ही सॉल्व्ह करून बघायचं, इतकं काही कठीण नाही येते. एक्स इक्वल्स टू मग आता इथं स्क्वेअर आहे, इकडे गेल्यानंतर स्क्वेअर रूट. ठीक आहे. 18.75 चा स्क्वेअर रूट पाहायचा, तो भेटेल आपल्याला 4.33. ठीक आहे. आता हे कशामध्ये चेक करायचं प्रश्नच. स्क्वेअर रूट कशामध्ये पाहायचा, तर लॉग टेबल मध्ये पाहायचा. लॉग टेबल नाही, लॉग बुक मध्ये स्क्वेअर रूटच्या टेबल मध्ये पाहायचा. याचा आपण सेपरेट व्हिडिओ एक करूया, त्यामध्ये पूर्ण लॉग टेबल पूर्ण कसा यूज करते, लॉग बुकचं पूर्ण आपण चेक म्हणजे पाहूया. पूर्ण प्रत्येक स्क्वेअर रूटचा टेबल असो, स्क्वेअरचा असो, रेसिप्रोकलचा असो, लॉग टेबल असो, अँटी लॉग असो, असे अनेक प्रकारचे त्यामध्ये आपण डिस्कस करू. त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवूया आपण. तर आता युनिट काय ठेवायचं, तर या पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये आपण लेंथ सेंटीमीटर मध्येच ठेवलेली आहे, मीटर मध्ये कन्वर्ट केली का नाही, म्हणून युनिट पण काय येणार शेवटी सेंटीमीटरच येणार. बघा बरं ह्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलं आहे, तर मग कसं हे काढलं आपण डिस्टन्स बघा. म्हणजेच याचा अर्थ काय का 4.33 सेंटीमीटर वर या पार्टिकलची व्हेलॉसिटी हे इथं जाऊन हाफ होणार. ठीक आहे ना, इथं जाऊन हे पार्टिकलची व्हेलॉसिटी हाफ होणार. चला तर आता नेक्स्ट प्रॉब्लेम डिस्कस करूया. तर या सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय बघा, इन एसआय युनिट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM इज d2x by dt square equals to minus 36x. फाइंड इट्स फ्रिक्वेन्सी अँड पिरियड. दोन गोष्टी विचारल्या बरं, फ्रिक्वेन्सी आणि पिरियड. तर गिवन काय आहे ते लिहून टाकूया आपण. ठीक आहे. सर्वात आधी गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे, डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, ऑफ एन SHM. किती आहे डिफरन्शियल, काय आहे डिफरन्शियल इक्वेशन, d2x बाय dt स्क्वेअर इक्वल्स टू मायनस 36x. ठीक आहे. तर याच्यावरून बघा आता कसं काढायचं. तर मायनस 36 आहे ना, एक्स आहे, इक्वलच्या या साईडनं ना प्लस झालं d2x बाय dt स्क्वेअर प्लस 36x इक्वल्स टू 0. याला कम्पेअर करायचं, comparing with differential equation of linear SHM. लिनियर SHM सोबत कंपॅरिझन करायचं. आता हे कुठं आहे, हे या चॅप्टरच्या स्टार्टिंगला आहे, डिफरन्शियल इक्वेशन झालं असेल, किंवा मी तुम्हाला या आधी जे स्लाइड दिली आहे त्यामध्ये फॉर्म्युले आहेत. ठीक आहे.
पाहून घ्यायचे ते फॉर्म्युले. त्यामध्ये लिनियर डिफरन्शियल इक्वेशन बघायचं. कसं आहे रे? सोपीच आहे बघा. d2x/dt² प्लस ओमेगा स्क्वेअर x इक्वल्स टू 0. तर या दोन इक्वेशनला जेव्हा आपण कम्पेअर करतो त्यामध्ये काय चेंजेस आहे? काय चेंजेस दिसते आपल्याला त्यामध्ये? एक बेसिक चेंज आहे. बेसिक चेंज मध्ये बघा, इथं ओमेगा हा बघा d2x/dt², d2x/dt², इथं x म्हणजेच ओमेगा स्क्वेअरच्या जागी आपल्याला 36 ठेवता येते. अच्छा, ओमेगा स्क्वेअर बरोबर किती? 36. तर ओमेगा बरोबर किती मग? ओमेगा बरोबर 6 स्क्वेअर रूट घेतला आपण. ठीक आहे, ओमेगाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे बघा. त्यानंतर आपल्याला ओमेगा तर काढायचं असतं, तर आपल्याला तर फ्रिक्वेन्सी काढायची आहे. तर ओमेगा आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन काय आहे? तर ओमेगा आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन बघूयात आपण. आपल्याला काढायची आहे फ्रिक्वेन्सी, म्हणजे स्मॉल एन आपण डिनोट करणार. तर ओमेगा इक्वल्स टू 2πn असा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, तर एन आपल्याला काढायचा आहे. तर स्मॉल एन बरोबर काय होणार? फ्रिक्वेन्सी बरोबर काय होणार? 2π ला इकडे घेऊन जाऊ आपण, म्हणजे ओमेगा बाय 2π. फ्रिक्वेन्सी बरोबर ओमेगाची व्हॅल्यू आपण काढली आताच 6, पुटअप करायची 6/2π. ठीक आहे, 2 1 जा 2, 2 3 जा 6, म्हणजे फ्रिक्वेन्सी बरोबर 3 पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहित असते 3.14. हमें नहीं पता सर, है ना? पता है सर जी, क्या हो गया? ठीक आहे. एन बरोबर इथं काय होणार रे? 3 ला आपण बाहेर काढू, इथं आपण ठेवूया 1/3.14 असं लिहू शकतो का? बघा बरं, लिहू शकतो ना. 3 1 जा 3 लिहिता येते. ठीक आहे, का बरं लिहिलं आपण असं? आपल्याला ना इथं लॉग बुक मध्ये रेसिप्रोकलचा टेबल पाहायचा आहे. रेसिप्रोकलच्या टेबलमध्ये 3.1 चा 4 मध्ये बघा. लॉग बुक मध्ये असतानाच तुमच्याकडे लॉग बुक असणारच. 3.1 चा 4 मध्ये बघा किती येणार? 3.1 चा 4 मध्ये मी पण बघतो किती येणार रे. तिथे येणार व्हॅल्यू 0.3185. अच्छा, आता आपल्याला सॉल्व करता येते हे. मग किती येणार? 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर, 3 ने याला मल्टिप्लाय केल्यानंतर व्हॅल्यू भेटणार 0.955. आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट काय असतं रे? हर्ट्स. हर्ट नाही रे, हर्ट्स. ठीक आहे ना? झालं. आता आपल्याला हे भेटली फ्रिक्वेन्सी. आता पिरियड काढायचा, टाइम पिरियड काढायचा. ठीक आहे, काढूया पिरियड. आपण टी न डिनोट करतो, कॅपिटल टी न पिरियडला. तर टी आणि आपल्याकडे काय काय ओमेगा एन आहे. तर आपल्याकडे शॉर्टकट मध्ये फॉर्म्युला डायरेक्ट वापरायचा. टी इक्वल्स टू 1/n. ओमेगा नाही काढू शकतो आपण, व्हॅल्यू असे नाही. ठीक आहे, पण यानं काढायचं शॉर्टकट मध्ये. टी इक्वल्स टू 1/n. टी इक्वल्स टू 1/n किती आहे रे? 0.955. सॉल्व करायचं. आता तुम्ही याचा रेसिप्रोकल पाहता म्हणता, पण प्रॉब्लेम काय होणार? त्या टेबलमध्ये 0.9 नाही आहे. ठीक आहे ना? त्या टेबलमध्ये मग किती आहे बघा बरं, 9 पॉइंट आहे लागतात. ठीक आहे, तर मग त्याला अरेंज करा आपल्याला. कसं? या पॉइंटला इकडे घेऊन जाऊ, म्हणजे 9.55. 10⁻⁴ किती रे? -1 लिहावं लागेल. अरेंजमेंट केली आपण. ठीक आहे, आता याचा रेसिप्रोकल आपल्याला काढता येते. किती येते रेसिप्रोकल त्याचा बघा. त्याचा रेसिप्रोकल होणार किती होणार बघून घ्यायचं. 1 पॉइंट नाही, 1 पॉइंट नाही, 0 पॉइंट किती 10 समथिंग काहीतरी होणार, बघून घ्यायचं तुम्ही. ठीक आहे, 10 चा पॉवर आता -1 खाली आहे, वरती गेल्यावर काय होणार? +1. अच्छा, म्हणजे टी ची व्हॅल्यू किती भेटणार? टी ची व्हॅल्यू भेटणार आपल्याला 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 1.05.
कशामध्ये मोजायचा आहे? सेकंद मध्ये मोजायचा टाइम. तर अशा पद्धतीनं आपण पिरियड काढलेला आहे 1.05. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आता. 3 नंबरचा न्यूमेरिकल मध्ये काय म्हटलं बघा बरं. निडल ऑफ सेविंग मशीन मूव्ह अलॉंग अ पाथ ऑफ एम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर with frequency 5 hertz. Find its acceleration 1/13 second after it has crossed the mean position. अतिशय सोपी प्रश्न आहे. हाँ सर, आप इजी बोलते जाओ सर. बघा गिवन, ठीक आहे. गिवन मध्ये काय म्हटलंय बघा बरं. एम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर आहे. तर लिहून टाकूया आपण एम्प्लिट्यूड, त्याला मी डिनोट करतो ए ना, 4 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर बघा बरं काय दिलं आहे, तर फ्रिक्वेन्सी आहे. स्मॉल एन लिहितो मी त्याला 5 हर्ट्ज. फाइंड इट्स ऍक्सलरेशन. या टाइम मध्ये आपल्याला ऍक्सलरेशन फाइंड आउट करायचं आहे. कोणत्या टाइम मध्ये? 1/30 सेकंद मध्ये. आफ्टर इट हॅज क्रॉस द मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून निघाला तो पार्टिकल, त्याच्यानंतर 1/13 सेकंद मध्ये त्याचं जे ऍक्सलरेशन राहील ते काढायचं आहे. तर काढायचं बघा, ऍक्सलरेशन आपण काढायचं आहे. तर ऍक्सलरेशनचा काय फॉर्म्युला आहे? ऍक्सलरेशनचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूड घ्यायचं त्याचा, म्हणजे डायरेक्शनसाठी डायरेक्शन येणार नाही, म्हणजे निगेटिव्ह साईन येणार नाही. मॅग्निट्यूड घ्यायचं. काय फॉर्म्युला चेक करून घ्यायचा पटकन. आता ऍक्सलरेशनचे अनेक फॉर्म्युले आहे सर, त्यामधला कोणता घेईन? तर ज्यामध्ये टाइम आहे, टाइम कोणत्या फॉर्म्युला चेक करा. ठीक आहे. तर त्यामध्ये फॉर्म्युला येणार ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस 5. ठीक आहे. तर फॉर्म्युल्यामध्ये ना एक लक्षात द्या, फॉर्म्युल्यामध्ये ओमेगा यूज झालेला आहे, तर आपल्याला ओमेगा काढावा लागेल आधी. ठीक आहे ना. तर ओमेगा काढावा लागेल. तर ओमेगाचा फॉर्म्युला काय होणार? ओमेगा इक्वल्स टू 2πn. ठीक आहे. म्हणजेच 2π यांची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 5. 5 टू जा किती होणार? 10π. तर ओमेगा भेटला आपल्याला 10π. आणि एक अजून महत्वाची गोष्ट, इथं 4 सेंटीमीटर दिला नाही, त्याला तुम्ही ना कन्वर्ट करून टाका. कशामध्ये? सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे काय होणार? 4 इंटू 10⁻⁴ सेंटीचा सेंटीमीटर आहे, म्हणजे -2 मीटर. ठीक आहे. तर सॉल्व्ह करायचं आता, व्हॅल्यू पुटअप करायची. त्यामध्ये काय होणार बघा, एम्प्लिट्यूड काढायचं आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आहे दिलेली आहे एम्प्लिट्यूडची, लिहायचं 4 इंटू 10⁻⁻². ओमेगाची व्हॅल्यू किती आहे? ओमेगाची व्हॅल्यू आहे 10π. 10π होल स्क्वेअर आहे बघा, साइन. ठीक आहे. ओमेगा टी प्लस 5. तर यामध्ये ओमेगाची व्हॅल्यू तर आहे आपल्याकडे. ओमेगाची व्हॅल्यू आता सांगितलं तुम्हाला 10π. ठीक आहे ना. टाइम किती आहे बघा बरं पटकन. टाइम आहे 1/30 सरची. प्लस 5 ची व्हॅल्यू किती ठेवायची? 0 ठेवायची. का बरं 0 ठेवायची? कारण तो कुठून क्रॉस झाला आहे? मेन पोझिशन पासून क्रॉस झाला आहे. म्हणजेच 5 ची व्हॅल्यू काय ठेवायची? 0 ठेवायची. तुम्ही गिवन मध्ये प्रॉपरली यायचं ते बरोबर. चला सॉल्व्ह करू याला. सिंपल. 4 इंटू 10 टू द पॉवर -2. इथं 10 चा स्क्वेअर करायचा, 5 चा स्क्वेअर करायचा, साइन काय कॅन्सल होते? 10 1 जा 10, 10 3 जा 30. बरोबर नाही का? इतर आला पाय बाय 3. कॉन्सन्ट्रेट करा बरोबर. ठीक आहे. काय राहिलं मग? 4 इंटू 10 चा पॉवर 2 आहे, 10 चा पॉवर -2 आहे, तर आपण असं लिहू शकतो का? 10 चा पॉवर -2 आणि हा +2. ठीक आहे. पाय स्क्वेअर साइन π/3.
साइन पाय बाय 3 म्हणजेच √3/2 होते का रे? √3/2. साईनचा टेबल येत असेल तुम्हाला, तो साइन कॉस टॅनचा, त्यामध्ये चेक करून घ्यायचं पाय बाय 3 ची व्हॅल्यू √3/2 होते. ठीक आहे. मग 2 1 जा 2, 2 2 जा 4. ठीक आहे. म्हणजेच 2 इंटू 10⁻² + 2 म्हणजे 0. ठीक आहे. इंटू पाय स्क्वेअर इंटू √3 ची व्हॅल्यू. √3 ची व्हॅल्यू असते 1.73. याच्यामध्ये चेक करायचं स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये. ठीक आहे. 10⁻0 म्हणजे 1. 10⁻0 म्हणजे 1 होते, लक्षात ठेवा. इंटू पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण 10 ठेवू शकतो. ठीक आहे. आता इथे दिलेली नाही आहे एक्झॅक्ट, पण जर तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर काढायचं तर म्हणजे पॉईंट टू पॉईंट उत्तर काढायचं असेल तर मग पायची व्हॅल्यू 3.14 ठेवा, त्याचा स्क्वेअर करा, 9.85 येणार, मग त्याचा मल्टिप्लिकेशन करा वगैरे वगैरे. पण ते एक्झॅक्ट व्हॅल्यू येणार. ठीक आहे. आपण नियर बाय व्हॅल्यू काढू, म्हणजे पॉईंटचा फरक पडेल थोडाफार. चला असो, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती होणार? 10 ठेवूया आपण. मग सर आमचा आन्सर बरोबर राहील का? अरे राहतेच रे. ठीक आहे, काही हरकत नाही. मार्क भेटणार का? मार्क भेटेल. ठीक आहे. बघा बरोबर लिहायचं आहे. ठीक है, क्या लिख लिया सर जी तुमने? ठीक, 1.73 मल्टिप्लाय करू आता फटाफट फटाफट. ठीक आहे. वरतं सॉल्व करतो बघा, मी इथं सॉल्व करतो. हा, मल्टिप्लाय करा. ऍक्सेलरेशन काय होणार? 2 1 जा 2. ठीक आहे. आणि 10 ने याला मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट शिफ्ट होणार इकडे, म्हणजे 1.7 आहे आता, तर 17.3 होणार. ठीक आहे. याचा मल्टिप्लाय जर केलं तर तुम्हाला काय भेटणार? 17 2 34 आणि हा 6 समजा, 3 2 6. ठीक आहे. ऍक्सेलरेशनचं युनिट काय होणार? मीटर पर सेकंड स्क्वेअर. निकल गया सर जी. ठीक आहे ना? चला, तर अशा पद्धतीने आपण ऍक्सेलरेशन फाइंड आउट केलेलं आहे. जर तुम्ही इथं पायची व्हॅल्यू 3.14 ठेवा आणि त्याचा स्क्वेअर काढा, तर ते तुम्हाला पॉईंटच्या नंतर थोडा फरक दिसेल, करून पाहायचं तुम्ही. ठीक आहे. याचं मला वाटतं टेक्स्टबुक मध्ये आन्सर काहीतरी 34.2 वगैरे काहीतरी दिलेलं आहे. पण ते केव्हा येणार? जेव्हा तुम्ही पायची व्हॅल्यू एक्झॅक्ट ठेवाल तर मल्टिप्लिकेशन येऊन जाईल. क्वेश्चन नंबर 4 पाहूया. तर काय म्हटलंय ते? पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम इज. ठीक आहे. आपल्याला पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहेत. ठीक आहे. इफ द मास ऑफ द पार्टिकल इज 20 ग्राम, फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. फ्रिक्वेन्सी काढायची आहे आपल्याला. ठीक आहे. तर बघा, गिवन काय दिलेलं आहे? गिवन काय आहे आपल्याकडे? गिवन आहे पोटेन्शियल एनर्जी. किती आहे पोटेन्शियल एनर्जी? लिहून टाकायची अशी 0.1 पाय स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. ठीक आहे. जूल मध्ये एनर्जी मोजतो आपण. त्यानंतर इफ द मास ऑफ द पार्टिकल इज 20 ग्राम, मास दिलेला आहे 20 ग्राम. ठीक आहे. ग्रामला आता जूल आहे म्हणजे हे एसआय युनिट मध्ये याला कन्वर्ट करा. ग्रामला कन्वर्ट करा कशामध्ये? किलोग्राम मध्ये. 20 इंटू किलोग्राम लिहायचं आहे. किलो, किलोग्राम, के म्हणजे 1000, 1000 लाईक, बरोबर ना? के म्हणजे 1000, म्हणजे 1000ला कॅन्सल करायसाठी आपल्याला 1000 लिहायला लागेल ना खाली. अच्छा अच्छा सर, के ची ऍडजस्टमेंट केली मग तुम्ही? के म्हणजे 1000 आणि हे 1000 कॅन्सल होते का? हो, असं लिहू शकतो आपण. ठीक आहे. तर हे झालं किलोग्राम मध्ये कन्वर्ट, 20 ग्रामचा. फाइंड द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी काढायची आहे, तर त्यासाठी आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहित पाहिजे. काय पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला?
कारण पोटेन्शियल दिलेली आहेत म्हणून. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हाफ काय रे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता पोटेन्शियल एनर्जी पुटअप करायची यामध्ये. काय होणार मग, 0.1 इंटू पाय स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इक्वल्स टू हाफ. मास किती आहे रे, मास आहे 20 बाय 1000. सॉल्व करून टाकू, काही टेन्शन नाही. ओमेगा आहे का आपल्याकडे, ओमेगाची व्हॅल्यू काय असते, ओमेगाची व्हॅल्यू असते 2 पाय एन. आता सांगितलं आधीच्या प्रॉब्लेम मध्ये, इंटू एक्स स्क्वेअर. काय कॅन्सल होते पॉवर, पटापट कॅन्सल करा बरं. कॅन्सल काय होणार सर, एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार. हा झिरो कॅन्सल होणार, हा टू कॅन्सल होणार. ठीक आहे. म्हणजे काय राहिलं आपल्याकडे, 0.1 इंटू पाय स्क्वेअर इक्वल्स टू, ठीक आहे, 2 चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर एन स्क्वेअर डिवाइड मध्ये किती आहे 100. अच्छा, हा पाय स्क्वेअर किती कॅन्सल अजून पुन्हा. ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी काढायची आहे, म्हणजे एन काढायचा आपल्याला. काय राहिला ते लिहून टाकू पहिले, 0.1 इक्वल्स टू 4n स्क्वेअर बाय 100. 100 डिवाइड, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय. ठीक आहे. म्हणजेच काय होणार, 0.1 इंटू 100 इक्वल्स टू 4n स्क्वेअर. 100 ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे किती होणार, 10. अरे हो ना, हा पॉइंट 2 न शिफ्ट होतो, 2 0 आहे ना, हा पॉइंट राईट साइडने 2 न शिफ्ट होतो, 1 आणि 2 असा. 4n स्क्वेअर, एन स्क्वेअर बरोबर काय होणार, 4 इकडे घेऊन जाऊ, 10 बाय 4. 10 बाय 4 म्हणजे 10 ला 4 ने डिवाइड करा, 10 10 चे 4 भाग करा, म्हणजे 1 भाग 2.5 चा. ठीक आहे. स्क्वेअर आहे, इकडे गेल्यानंतर स्क्वेअर रूट, 2.5 चा स्क्वेअर रूट बघायचा पटकन. 2.5 चा स्क्वेअर रूट किती येते, 1.581 हर्ट्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केलेली आहेत. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 5. यामध्ये म्हटलेलं आहे बघा, द टोटल एनर्जी ऑफ ए बॉडी ऑफ मास 2 kg परफॉर्म SHM इज 40 जूल. फाइंड इट्स स्पीड व्हाइल क्रॉसिंग द सेंटर ऑफ पाथ. बघा, गिवन लिहायचं बघा. गिवन मध्ये काय काय आहे, टोटल एनर्जी ऑफ ए बॉडी, टोटल एनर्जी दिलेली आहेत कोणत्या बॉडीची, ज्याचं मास 2 kg आहे. ठीक आहे. मास किती आहे 2 kg आणि एनर्जी किती आहे म्हणते 40 जूल. टोटल एनर्जी म्हटलं आहे, म्हणजे टोटल एनर्जी किती आहे 40 जूल. बरं. त्यानंतर फाइंड इट्स स्पीड व्हाइल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ. ठीक आहे. स्पीड काढायची आहे व्हाइल क्रॉसिंग द सेंटर ऑफ पाथ, म्हणजे त्याला तर आपण मॅक्सिमम वेलॉसिटी असं म्हणतो, जेव्हा सेंटर ऑफ पाथला क्रॉस करतो. कारण की सेंटरवर वेलॉसिटी साधी नसते भाऊ, मॅक्सिमम असते, सगळ्यात जास्त वेलॉसिटी असते सेंटरवर. जेव्हा पार्टिकल हा SHM परफॉर्म करतो ना, तेव्हा त्याच्या सेंटरवर, ठीक आहे, म्हणजे मेन पोझिशनवर एकदम स्पीड हा मॅक्सिमम असते, जास्त असते. म्हणजे व्ही मॅक्स विचारला आपल्याला, मॅक्सिमम वेलॉसिटी काढायचा. काढूया. तर टोटल एनर्जी दिलेली आहे आपल्याला, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला लावलो. मग एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे मग, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ठीक आहे. पण याच्यात व्ही मॅक्स आहेच नाही. आपल्याला माहित असेल की आधीच्या न्यूमेरिकल मध्ये आपण व्ही मॅक्स
च्या जागी आपण ए ओमेगा ठेवला होता किंवा ए ओमेगाच्या जागी व्ही मॅक्स असं. हाफ एम तर ओमेगा ए चा होल स्क्वेअर करतो मी तर, म्हणजेच एनर्जी बरोबर हाफ एम, इथं मी व्ही मॅक्स म्हणू शकतो, व्ही मॅक्स स्क्वेअर, कारण ओमेगा ए म्हणजे व्ही मॅक्स. ठीक आहे, म्हणजेच आपल्याकडे एनर्जीचा काय व्ही मॅक्सचा काय फॉर्म्युला भेटला तर 2 डिवाइड इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय, म्हणजेच टॉईस ई एम व्ही मॅक्स स्क्वेअर. तर व्ही मॅक्सचा फॉर्म्युला आपल्याला एम ला इकडे घेऊन जाऊ, म्हणजे व्ही मॅक्स स्क्वेअर टॉईस ई बाय एम. करायचं सॉल्व. मग व्ही मॅक्स स्क्वेअर टॉईस ई ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 40 आणि मास किती आहे, मास 2, 2 टू गेट कॅन्सल, व्ही मॅक्स स्क्वेअर. ठीक आहे, बरोबर 40. आता 40चा स्क्वेअर रूट काढून घ्यायचा. ठीक आहे, कसं काढायचं मग, डायरेक्ट इथं स्क्वेअर रूट ऑफ 40, 40 ला काय लिहिता येते, असं लिहिता येईल ना, 4 इंटू 10. ठीक आहे, व्ही मॅक्स 4 चा रूट 2 रूट 10, रूट 10 किती आहे, रूट 10 ची व्हॅल्यू पाहायची स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये. स्क्वेअर रूटच्या टेबलमध्ये पाहिल्यानंतर त्याची व्हॅल्यू भेटते आपल्याला रूट 10 ची 3.162. याला मल्टिप्लाय करून टाकायचं, 4 12 चला 1 2 3 2 6. ठीक आहे, 3 2 6 व्हॅल्यू भेटणार आपल्याला इथं बघा, 4 7 2 12 2 चला 1 इथं 3 येणार. ठीक आहे, 3 2 4. वेलोसिटी आपल्याला युनिट, त्याचं युनिट काय मीटर पर सेकंड, हे भेटलं आपल्याला मॅक्सिमम वेलोसिटी 6 पॉइंट किती आहे 324 आहे, लक्षात ठेवा. नंबर 6 डिस्कस करूया. A simple pendulum perform SHM of period 4 सेकंद. पिरियड दिलेला आहे पेंडुलमचा, म्हणजे गिवन मध्ये आपल्याला लिहिता येणार पिरियड हा 4 सेकंद दिलेला आहे. हाऊ मच टाइम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन, हाऊ मच टाइम विचारलेला आहे. ठीक आहे, विल द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉब, डिस्प्लेसमेंट दिलेला आहे किती आहे 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड, 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड. म्हणजे यामध्ये असं म्हटलेलं आहे की पार्टिकलला 1/3 जाण्यासाठी, एम्प्लिट्यूडच्या 1/3 जाण्यासाठी किती टाइम लागेल, एम्प्लिट्यूडच्या 1/3 डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टाइम लागेल ते आपल्याला विचारलं आहे, टाइम विचारला. ठीक आहे, काढायचं बघा. सगळ्यात आधी आपल्याला डिस्प्लेसमेंटचं फॉर्म्युला माहित पाहिजे, काय होता ए साइन ओमेगा टी प्लस फाय. फायची व्हॅल्यू ठेवायची 0, कारण तो कुठून क्रॉस झालेला आहे, मीन पोझिशन पासून क्रॉस झाला आहे. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू 1/3 ठेवायची, 1/3 ऑफ इट्स एम्प्लिट्यूड. ए साइन ओमेगा टी, फायची व्हॅल्यू 0. ठीक आहे ना, ए गेट कॅन्सल, काय राहिलेला आहे 1/3 इक्वल्स टू साइन ओमेगा टी. ते इथं साइन आहे, इक्वलच्या या साईडने गेल्यावर साइन इनव्हर्स होणार, म्हणजेच ओमेगा टी बरोबर इकडे आल्यानंतर हा साइन इनव्हर्स
1/3. आता ओमेगा टी, ठीक आहे, आपल्याला बघा यामध्ये साइन इनवर्स घ्यायचा 1/3 चा, म्हणजे ओमेगा टी इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 1/3 म्हणजेच किती होणार, 1/3 1 चे 3 भाग म्हणजे 0.33 वगैरे काही नसेल. ठीक आहे, तर ओमेगा टी साइन इनवर्स ऑफ 0.33 काढायचा आहे. ठीक आहे, तर याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला लॉग बुकचा वापर करावा लागेल, नॅचरल साईनचा. बघा त्यामध्ये मी सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. यामध्ये काय विचारलं आपल्याला, साइन इनवर्स विचारलाय. ठीक आहे, साइन इनवर्स विचारलाय 0. लक्ष द्यायचं बरोबर, 0.33. ठीक आहे, तर साइन इनवर्स विचारलाय ना, तर या टेबल मध्ये पाहायचं अंदर 0.33 पाहायचं कुठं आहे. तर बघा हा पॉईंट दिसतो तुम्हाला साईडनं, त्या सरळ लाईनीत जायचं 0.3 च्या लाईन, इथं दिसतो आपल्याला 0.3. तर 33 दिसते का, इथं नाहीये, या 19 च्या लाईन मध्ये. ठीक आहे, हे बघा दिसला, तर 19 च्या लाईन मध्ये आहे आणि वरती किती आहे 0.4, म्हणजेच इथं घ्यायचं 19.4 घ्यायचा. बघा कसं पाहिलं, एकदा तुम्ही चेक करून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, पॉइंट हा स्टार्टिंगला आहे म्हणून पॉइंट दिसते ना, म्हणजेच या सॉरी या लाईनीत आहे तो, या लाईनीत पाहायचं आणि वरती पाहायचं. तर 19 मी घेणार 4. ठीक आहे, म्हणजेच इथं किती आन्सर येणार 19.4 डिग्री मध्ये पण आहे आपण, पण आपला ओमेगा तर कशामध्ये असते, रेडियन पर सेकंद मध्ये असते, म्हणजे त्याला कन्वर्ट करावं लागेल आपल्याला कशामध्ये. बघा हा, टी इक्वल्स टू ओमेगा टी इक्वल्स टू 19.4 डिग्री आहे, त्याला कन्वर्ट करावं लागते आपल्याला रेडियन मध्ये. रेडियन मध्ये कन्वर्ट करायसाठी π/180 करावं लागते. ठीक आहे, असो. तर आता ओमेगाची व्हॅल्यू किती असतात, ओमेगाची व्हॅल्यू असते 2π/t, फॉर्म्युला आहे. ठीक आहे, 19.4 मल्टिप्लाय π/180, पाय गेट कॅन्सल. ठीक आहे, त्यानंतर याची व्हॅल्यू पुटअप करायची, 2/t ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 4, t इक्वल्स टू 19.4/180. ठीक आहे, आता हे बेसिक कॅल्क्युलेशन आहे, कसं सॉल्व करायचं. हा 4 इथं डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय, म्हणजेच लिहितो मी बघा, t इक्वल्स टू 19.4 डिवाइड मध्ये 180. ठीक आहे, वरचा चालला जाणार 4 आणि ह्या 2 मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर डिवाइड, असा 2 इथे येणार. तर सॉल्व करायचं, 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 ने याला जर डिवाइड केलं तर 19. ठीक आहे, म्हणजे टी चं काय होणार 19.4 डिवाइड बाय 90. याला कसं सॉल्व करणार तुम्ही, तर रेसिप्रोकलच्या टेबल मध्ये आहे का 1/9 वगैरे बघा असेल तर काही हरकत नाही, डायरेक्ट असं सॉल्व करू आपण. याला 9 ने याला डिवाइड करू, या नंबरला 9 ने डिवाइड करू आणि हा समजा 10 होऊन जातो, म्हणजे बघा 19.4 डिवाइड बाय 9 आणि हा समजा इथं 10 आहे, 1 10 चा पॉवर 1 वरती गेला तर 10 चा पॉवर -1 होणार, म्हणजे आपल्याला फक्त याला सॉल्व करायला लागते. तर याचं उत्तर सॉल्व केल्यानंतर इथे बघा तुम्ही सॉल्व करजा, त्याचं उत्तर येणार 2.15.
ठीक आहे. आणि हा 10चा पॉवर 1 आहे, वरती गेल्यानंतर -1. तर याला जर सॉल्व्ह केलं तर t इक्वल्स टू 0.215 आणि युनिटली आहे त्याचा सेकंद. ठीक आहे, इतके सेकंद लागेल म्हणते त्याला 1/3 डिस्टन्स कव्हर करायला.